पोलिसांचं अपहरण झालेल्या खबऱ्याचा आमदार तात्यासाहेबांच्या मदतीने शोध. ही बातमी कोणी दिली? मी तर नव्हती दिली, मग कोणी दिली? गुड मॉर्निंग पंकजा. एक मिनिट सर. ही बातमी तर मी नव्हती दिली, तुम्ही दिली होती का? नाही, मी पण नाही दिली. ओके, तुम्ही जावा. ठीक आहे. मग कोणी दिली बात? पंकजदा, आवरलं का तात्यासाहेबांचं? हो, येत आहेत, एक 5 मिनिटात येतील खाली. फक्त मला सांग, ही बातमी तू दिलीस? होय, मीच दिली बातमी. स्वतःच्या हाताने मजकूर लिहिलाय मी. अरे पण कुणी सांगितलं होतं तुला? अरे जरा विचारायचं ना तात्यासाहेबांना, नाही तर मला विचारायचं. आता तात्यासाहेबांनी जबाबदारी दिली ना माझ्यावर प्रचार प्रमुखाची. अरे म्हणून तू काही करशील का? अरे जर या बातमीचा विरोधकांनी वेगळा अर्थ घेतला तर? वाघमारेंमुळे गप बसायला लागते, नाहीतर या पंकजचा कार्यक्रम इथंच फिक्स केला असता. पण आता तात्यासाहेबांनी चांगलं काम केलंय म्हणल्यावर लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे ना. अरे तू म्हणून काही करशील का? जरा विचारायची काय पद्धत असते की नाही? अरे कसला गोंधळ चाललाय सकाळी सकाळी? काय चाललंय रे? काय झालं? हे बघा तात्यासाहेब, पेपरमध्ये काय छापून आले ते त्या सत्याने दिली बातमी. तात्यासाहेब, एक प्रचार प्रमुख म्हणून मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. तर तुम्ही पोलिसांची मदत केली, मग त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळालं पाहिजे ना. उत्तम, अतिशय उत्तम. माझ्या डोक्यात सुद्धा नाही आली कल्पना. म्हणजे तुझ्या बुद्धीचा कधी कधी मला हेवा वाटतो. खरं तर हे तुला सुचायला पाहिजे, आणि ज्याला सुचलंय त्याला झापतोस तू. सॉरी बट सॉरी. काय गरज नाही त्याची. ते झालं ते झालं, कामाला लागा आता. विरोधकापेक्षा वरचं ठरलो पाहिजे आपण, कळलं काय? तात्यासाहेब, आणि मला माफ करा, मी तुमची परमिशन न घेताच ही बातमी दिली. मला वाटलं की महत्वाची बातमी आहे तर वेळ घालवायला नको. अरे माफी कसली मागतोय? उलट चांगलं काम केलंयस तू. तुझे आभार मानले पाहिजेत आम्ही. तात्यासाहेब, अजून एक गोष्ट मी तुम्हाला न विचारता केली. पत्रकार परिषद बोलवली, त्यात बोलायचंय तुम्हाला. उत्तम उत्तम. बघा, असं पाहिजे काम. याला म्हणतात प्रचार प्रमुख. ठीक आहे, तयारी करतो. येतो तात्यासाहेब. अरे हे, पत्रकार परिषदेची तयारी करतो. पंकज, एक वेळ तुझं मन दुखावलं तरी चालेल, सत्याचं मन दुखावता कामा नये. राहील द्या ना? हो तात्यासाहेब. ठीक. नमस्कार, मी सत्यजित सुर्वे, तात्यासाहेब मोहिते यांचा प्रचार प्रमुख म्हणून मी तुम्हा सर्व पत्रकारांचे इथे सहर्ष स्वागत करतो आणि आता पत्रकार परिषदेस सुरुवात करावी ही विनंती करतो. तात्यासाहेब, राजकारणी लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करतात हे मला माहिती होतं, परंतु आपण याला छेद देत थेट पोलिसांनाच मदत केली. नाही मदत असं नाही हो. हे पोलिसांनी माझ्यावर जे उपकार केले होते त्याची एक छोटीशी परतफेड करण्याचा माझा प्रयत्न आहे. मध्ये माझ्यावर हल्ला झाला होता, माझ्या लेकीने वाचवलं होतं, पण शेवटी ते पोलिसच की. फक्त एक परतफेडीची भावना आहे त्याच्या पाठी, मदत वगैरे काय. तात्यासाहेब, आम्हा कार्यकर्त्यांना नेहमी सांगतात की पोलिसांशी नीट वागा, त्यांचा सन्मान करा. तात्यासाहेब मोहितेंसारखे आमदार आपल्या साताऱ्याला लाभले हे आपलं खरंच भाग्य आहे. आणि त्यांच्या शिकवणीतून आम्ही एक नवीन उपक्रम सुरू करतोय, ज्याचं नाव आहे मी पोलीस मित्र. आणि या उपक्रमाची सुरुवात म्हणून मी हा पहिला बॅच तात्यासाहेबांना देऊ इच्छितो. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आणि तुमच्या या उपक्रमाला बळ मिळावं म्हणून दरवर्षी जो कोणी उत्तम पोलीस मित्र म्हणून काम करेल त्याला रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह आता जाहीर करतो मी. आता ही पत्रकार परिषद इथंच संपली असं मी जाहीर करतो. बंगल्यामध्ये तुम्हा सर्वांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय केली आहे.
तर तुम्ही सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. अतिशय सुंदर कल्पना आहे. तात्यासाहेब, अहो ही कल्पना माझी नाही, वाघमारे मॅडमची आहे. कौतुक कौतुक केवळ कौतुक. तुम्हा दोघांचं कौतुक. अशा नवनवीन कार्यक्रमाची आपल्याला फार गरज आहे. सांग तुझ्या बायकोला, म्हणजे आमच्या मुलीला. होय. मंजुताई चहा घे. चहा दे मंजुताईसाठी. काय नको मला तुझा चहा, तूच पी. काय झालं मंजुताई, एवढं का भडकली? मग काय करू? अरे प्रेमात पडलास, पोरगी पटवलीस आणि साधं बहिणीला कळवली बी नाही. आता ती पोरगी कोण आहे, कशी आहे, माझ्या भावाला नीट सांभाळेल का नाही ते बघायला नको. मी तर विचारायचं विसरले रे. तू बी मला काय सांगू नकोस. आता काय सत्या चांगला मित्र झालाय, सगळं त्यालाच सांग तू. हा सांग त्याला. अरे काय पप्पे शेठ, आपल्या मंजुताईने आपल्यासाठी काय काय नाही केलं सगळं विसरलंच होय. अर्र, वाटलं नव्हतं रे एवढं असं मंजुताईला अंधारात ठेवशील म्हणून. हे बरं मंजुताई, तुला सांगतो ह्यांनी मला पण सांगितलं नाही अजून. अगं ह्याच्या टपरीवर दिवसभर पडून असतोय तुम्ही. पण लगा मला वाटलं नव्हतं. तू आहे ना पप्या, तू ना लय हातल्या गाठी जायच लागा तू. ते सोड पप्या, मला सांग, सत्यानं काल जे गुलाबाचं फुल आणलं होतं ते तुझ्या सांगण्यावरनं आणलं होतं ना, का त्यानं स्वतःच्या मनानं कुणासाठी आणलं होतं? खरं खरं सांग मला पप्या. अगं होय, अगं माझ्या सांगण्यावरूनच आणलं होतं त्याने फुल. माझी गर्लफ्रेंड आहे ना, तिला इम्प्रेस कसं करायचं हे तो दाखवणार होता म्हणून आणलं होतं. अच्छा, बघू रे जरा गर्लफ्रेंडचा फोटो दाखव. मला बी बघू दे जरा कुणासाठी एवढा जीव धरतोय तुझा. जाऊ दे की. दाखव फोटो. दोन चहा दे रे. हा, बस ए, दोन चहा दे. हा मंजुताई, अगं ये का